इकडच्या समोरच्या साईडला मित्रांनो यांनी म्हशी वगैरे बांधलेलं आहे बरं का. आणि पाणी भरपूर त्या डोंगरापासून इकडं पाणी येतं मित्रांनो बघा. इकडं हे काळ्या चिमण्या वगैरे उडत्या मस्तपैकी. मित्रांनो मोठं जंगल इथं बघा, पाण्याचा पसारा वगैरे किती डेंजर आहे बघितलं का मित्रांनो. शेवटी निसर्ग आहे मित्रांनो. आणि त्या समोरच्या साईडला ना मित्रांनो डायरेक्ट यांनी म्हशी वगैरे सोडून दिल्या बघा. इकडच्या समोरच्या साईडनं चरायला त्या साईडला बांधलेलं आहे. बघा या व्हिडिओमध्ये ना एक साप वाद चाललाय मित्रांनो बा त्या पाण्यामध्ये. थोडासा झूम करून दाखवतो मित्रांनो तुम्हाला बघा. एकदम शांत गतीनं चाललाय मित्रांनो. ते पाण्यामध्ये पाऊस जे साप राहतात मित्रांनो त्याला विरुळ वगैरे म्हणतात बरं काय मित्रांनो बघा. त्या साईडनं चाललाय तो ते बघा. भरपूर मोठा आहे मित्रांनो, साधारण 7-8-10 फुटाचाच असेल मित्रांनो तो. पुढच्या साईडनं वरती येईल आता मित्रांनो बघा. तिथं अडचणीत गेलाय. मित्रांनो हा एक मोठा धरण आहे बरं का मित्रांनो बघा. एवढं मोठं धरण आहे, साधारण 8-9 किलोमीटरची लांबी असेल मित्रांनो ही बघा. आणि त्या साईडला आहे ना मित्रांनो त्याचा दरवाजा आहे धरणाचा. सुंदर असं दृश्य आहे मित्रांनो. धरणाचं नाव वगैरे नाही दिलेलं आहे आणि खूप मोठं धरण आहे मित्रांनो असं वाटतंय. कारण साधारण 9 किलोमीटरपेक्षा जास्त असं पाण्याचा पसारा बघा केवढं. अरे बापरे किती मोठा पसारा आहे मित्रांनो. एवढा मोठा पसारा आहे का त्याला काही प्रमाणच नाही बघा. आणि इकडच्या समोरच्या साईडला ना मित्रांनो ते तिकडच्या समोरच्या साईडला त्याचं गेट आहे, मेन दरवाजा आहे मित्रांनो त्या साईडला. इकडच्या समोरच्या साईडला मित्रांनो एकदम खतरनाक दृश्य आहे मित्रांनो हा. एवढा एकदम चित्तथरारक कार्यक्रम आहे मित्रांनो बघा. आणि आम्ही या बंधाऱ्यापासून धरणापासून साधारण इथून ते 50 फुटाचं अंतर आहे मित्रांनो. एवढं लांब आहे कारण तिकडं समोरचं साईड आहे नाही तर ते धसळलेलं वगैरे आहे मित्रांनो. तिकडच्या समोरच्या साईडचं एवढं आहे ना हे सगळं धसळलेलं आहे त्या काठीपासून. आणि बघा मित्रांनो हे ताले हे लाईनीचे पोल वगैरे मित्रांनो. आणि त्यांचा गंज पण आला असेल मित्रांनो कारण आता बऱ्याच वर्षापासून याच्यात असतील ना. बघा ते गंजलेले वगैरे असतील म्हणजे कधी पण कोलमडून पडू शकता. इकडच्या समोरच्या साईडने इकडच्या साईडला लाईन जाते मित्रांनो बघा. किती मोठं धरण मित्रांनो त्या टोकापर्यंत आहे. आणि तिकडनं असं त्या साईड मित्रांनो तिथं दिलेलं आहे पाठीमध्ये वाचलं 22 किलोमीटरचं धरण आहे मित्रांनो. विचार करा असं जे समोरचं अंतर 9 किलोमीटर तिथं पाठी दिलेली आहे समोरच्या साईडला. आणि असं 22 किलोमीटर याची लांबी आणि अशी रुंदी 9 किलोमीटर. म्हणजे विचार करा मित्रांनो किती मोठा पाण्याचा साठा हा. धरणाचं नावच दिलं नाही त्याने मित्रांनो याच्यामध्ये बघा किती मोठा पसारा आहे. तिकडच्या समोरच्या साईडला मित्रांनो शेती पण केली जाते. ते एक समोर घर आहे तिकडनं बघा ते बाबा टमाट्याची वगैरे कसली शेती करू राहिले त्या साईड. तुम्हाला बघायला त्यांचं काम चालू आहे साईडला. तिथं घर पण आहे मित्रांनो. समजा हे पाणी जर जास्त वाढलं मित्रांनो तर या घरात पण घुसू शकतं बरं का. मित्रांनो बघा किती मोठा डोंगर आहे मित्रांनो. आणि एकदम जंगलासारखे बघा मित्रांनो. हा पण
छोटासा आमचा प्रयत्न दाखवण्याचा तुम्हाला. असं निसर्गरम्य वातावरण मित्रांनो बघा. तिकडे गाय वगैरे पण चरायला गेलाय मित्रांनो त्या साईडला, समोरच्या साईडला बघा. एकदम निसर्गरम्य असं वातावरण मित्रांनो. मित्रांनो इकडे बिबट्याचा वगैरे बराच वावर बघतो मित्रांनो या साईडला. बघा कसं जंगल, एकदम घनदाट जंगल आहे. गाड्यांची वर्दळ वगैरे आहे या साईडला. असं सुंदर असं दृश्य बाग तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न आमचा छोटासा आहे. आणि बऱ्याच प्रकारच्या औषधी वनस्पती मित्रांनो या जंगलामध्ये भेटतात बरं का. काजू बदामाचे पण झाड आहे, सागाचे झाड आहे, बरेच झाड आहे मित्रांनो याच्यामध्ये. आणि असं सुंदर असा देखावा. आणि हे डोंगराचं शेवटचं टोक मित्रांनो इथं थोडंसं झूम करून दाखवायचा प्रयत्न करतो मित्रांनो आम्ही. असे पाझर वगैरे फुटलेले मित्रांनो त्या डोंगराला. आता बऱ्याच दिवसापासून पाऊस चालू आहे आणि त्यामुळे सगळीकडे चारा वगैरे पण झाला मित्रांनो, गाईंदा वगैरे. खूप असं घनदाट जंगल मित्रांनो बघा, किती घनदाट आहे. असं मनमोहक दृश्य असं. आणि हा चारा मित्रांनो या लोकांना टेम्पो मध्ये भरून वगैरे असा कोरडा सुकल्यानंतर उन्हाळ्यामध्ये हा चारा कापून विकतात मित्रांनो. ते पिकअप वगैरे अशा बऱ्याच वाहनांच्या माध्यमातून. डोंगर आहे मित्रांनो बघा, किती मोठा दृश्य आहे मित्रांनो. मित्रांनो चॅनलवरती नवीन असं चॅनल सबस्क्राईब करा बरं का नक्कीच. बघा किती हिरवगार असं दृश्य, नयनरम्य दृश्य आहे मित्रांनो. इकडच्या साईडला मित्रांनो, त्या साईडला वानर वगैरे बरेच प्राणी राहतात.